अहमदनगरमधील डॉक्टर अनिल आठरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झालंय। डॉक्टर अनिल आठरे आणि मित्रमंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं पारितोषिक वितरण आठरे पाटील पब्लिक स्कूल सावेडी वडगाव गुप्ता रोड अहमदनगर येथील प्रांगणात संपन्न झालं। शहरातील नागरिकांनी सहभाग घेतलेल्या या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सामाजिक विषयाचा अचूक वेध घेणारे थोर साहित्यिक, सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक आणि हास्य सम्राट डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी प्रमुख अतिथींचा परिचय शाळेचे समन्वयक AR दोडके यांनी करून दिला, तर प्रमुख अतिथींचं स्वागत आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी केला। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्यगीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कळमकर यांनी सर्वांना मोलाचं मार्गदर्शन करत भावी पिढीच्या शिक्षणातील गरजा आणि समस्या याविषयी माहिती दिली आणि आपल्या हास्यकल्लोळ व मधुर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले। तसेच विद्यार्थ्यांना मोबाईल पाहण्यापेक्षा पुस्तकं वाचण्याचा त्यांनी सल्ला दिला आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचं कौतुक केलं। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमागील उद्देश म्हणजे नगर शहर सर्वांगीण विकासात्मक दृष्ट्या विकसित नाही याची खंत नागरिकांच्या मनात होती। त्यामुळे त्यांचं विकासाचं स्वप्न आणि संकल्पना कुठेतरी समाजाच्या पुढे येण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं असं सांगितलं। तर यावेळी डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी देखील शाळेच्या अद्ययावत सुविधांचं कौतुक करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तर या निबंध स्पर्धेत माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर, माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग या विषयावर शहरातील नागरिकांनी आपल्या मनातील भावना, संकल्पना निबंधात लिहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आलं। प्रथम क्रमांक अमोल शिंदे यांनी पटकावला, त्यांना 7,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रक। तसेच द्वितीय क्रमांक सुप्रिया खेडकर 5,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रक। तर तृतीय क्रमांक गोविंद कदम 3,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रक। तर उत्तेजनार्थ पारितोषिक सायली ढमाळ, मधुमती गुंजाळ, प्राची नवले, SM मिर्झा आदींनी पटकावले असून प्रत्येकी 1,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रकाचं वाटप करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील, डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, माजी प्राचार्य हुसेनभाई शेख आणि संस्थेचे विश्वस्त डॉक्टर अदिती आठरे पाटील, तसेच पालक आणि स्पर्धेतील सहभागी स्पर्धक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी पर्यवेक्षिका वाघमारे यांनी सूत्रसंचालन केलं, तर मुख्याध्यापक VP गागरे यांनी आभार मानले। आपल्याला आठवत असेल जे जुने मंडळी आहेत की यापूर्वी आपल्या इथं आमदार होते बार्शीकर साहेब आणि आमचे काका चंद्रभान आठरे पाटील साहेब खासदार होते। ह्या दोघांच्या काळामध्ये जे प्रगती झाली नगरची, जे नगरमध्ये पाण्याच्या पाईपलाईन आल्या, MIDC आली, इथं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल झालं, सिद्धिबाग झाला, अमरधाम झालं, अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या नगरमध्ये नव्हत्या आणि ह्या लोकांनी त्या उभ्या केल्या आणि त्यावेळेस जे झालं त्यानंतर ठप्प झालेलं आहे। त्यानंतर पुढं एक पण गोष्ट झाली नाही ती तर जाऊन द्या, पण हे पण मेंटेन होत नाही। आज तुम्ही सिद्धिबागेत गेले तर तिथं कोपऱ्यात कोणी खेळणारे मुलं दिसण्यापेक्षा तिथं बाकीचेच धंदे जास्त चाललेले वाटतात। मुलांना तिथं फिरायला नेणं पण अवघड आहे। मला आठवतं माझ्या मुली लहान होते तेव्हा सिद्धिबागेत जायचो, तिथं बदकं असायचे, ते फिश ॲक्वेरियम होता आणि झोके बिके सगळे होते आणि सगळ्या तिथं खेळायचे संध्याकाळी आणि छान मजा यायची त्याच्यामध्ये। नगरमध्ये तेवढीच एक जागा होती त्यावेळेस का जिथे आपण लहान मुलांना घेऊन जाऊ शकत होतो, पण आता नगर एवढं वाढलेलं आहे आणि बगीचेसाठी जे जागा आहेत, ओपन स्पेसेस जे म्हणतात,
ह्या सगळ्या बळकावला गेलेल्या आहेत. कोणी बळकावला गेल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. का बळकावलं गेल्या हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. का तिथं काहीतरी टपरा बिपरा टाकायच्या आणि आपलं भाडं धंदा सुरू करून टाकायचं या गव्हर्नमेंटच्या जागेवरती. तर नगरच्या वाढीसाठी आणि नगरच्या सुधारण्यासाठी कोण वाली आहे, कोण लक्ष देत आहे, कोण करणार आहे. तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं, सगळ्यांनी एक आवाज केला तर नक्कीच आपण आपला आवाज उठवून हे सगळं करायला लावू शकतो. आणि दरवेळेस असं होतं की आपण म्हणतो जाऊन द्या ना, आपल्याला काय कशाला भानगडीत पडायचं आहे, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का आपल्याला काय घेणं नाही त्याच्याशी आणि आपण वाईटपणा कशाला घ्यायचा, या त्या भानगडीत कशाला पडायचा. चला, पण आपण आपलं जे पुढचं जनरेशन आहे, त्यांचे पुढचं जनरेशन आहे, हे इतकं त्याच्यामुळं मार खात आहे, त्याच्यामुळं नुकसान होत आहे त्यांचं. त्यांना खेळायला जागा नाही आहे, त्यांना फिरायला जागा नाही आहे. जे वयस्कर लोक आहेत त्यांना फिरायला वॉकिंग ट्रॅक सारख्या नगर शहरामध्ये किती आहेत, 3-4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, ते पण व्यवस्थित मेंटेन केलेलं नाही आहे. आणि तिकडे एवढी गर्दी असती कारण कमी असल्यामुळं की चालणं पण अवघड होऊन जातं. तर आपण सगळ्यांनी याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये पुष्कळचा भाग दहशतीचा आहे, जमीन बळकावण्याचा आहे, दुसऱ्यांच्या ताबेमारी करायचा आहे. ही जी गोष्टी चालल्या आहेत, हे आपलं नगर कधी असं पहिलं नव्हतं. आपलं आनंदी नगर होतं. आपण कसं काय समजा 2 पैसे बाजूला राहिले तर माणूस एखादा प्लॉट घ्यायचा, काहीतरी पुढं मुलांना कामात येईल असं. पण आजकाल तर काही गोष्टी घेणं हे अवघड झालेलं आहे. 10 वेळेस विचार करायला लागतो. आणि आजकाल मुलं पण जे आहेत ते म्हणतात आम्ही शिकायला जातो पुण्याला, नोकरी पुण्यातच करतो आणि सेटल पुण्यातच होतो. म्हातारी फक्त इथं नगरमध्ये आहेत, त्यांची काळजी घ्यायला कोण नाही, त्यांच्या आपल्याला सोय होती का नाही, का काय त्रास होतो हे बघणारा कोण नाही इथं. आणि हे काही दिवसांनी असंच रिटायर्ड म्हाताऱ्या लोकांचं गाव शहर होईल, ज्याच्यामध्ये रस्ते पण खराब, सोयी काहीच नाही आहे, MIDC काही वाढत नाही. आपल्याला माहिती आहे का MIDC इथं एक साधारणपणे 78-79 साली MIDC आली नगरमध्ये. त्यावेळेस मी MS करत होतो. मी 81 साली इथं आलो प्रॅक्टिस करायला. इथे यायचं एकच कारण होतं का मी नगरचा आहे, नगर आपलं सुधारावं, आपण काहीतरी नगरसाठी करावं. आणि त्याचबरोबर काका पण खासदार होते, त्यांची पण आपल्याला मदत होईल, आपण त्यांना मदत करू शकू. आणि त्याचबरोबर MIDC आली तर MIDC वाढणारच, त्यामध्ये म्हणजे पर्यायच नाही, MIDC वाढायलाच पाहिजे. आणि MIDC वाढली का शहर वाढेल, शहर वाढलं तर शहराबरोबर आपण वाढू. पण आज 30-40 वर्षानंतर पण ती MIDC जशी आहे तशीच ठप्प पडलेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे का तिथं युनियन फॉर्म केले गेले. या युनियनच्या लोकांनी सगळे मालकांना खड्ड्यात घातलं आणि खड्ड्यात घातल्यामुळं इथं नगर बदनाम झालं. आणि बदनाम होऊन इथं नवीन कोणत्या इंडस्ट्रीज यायला तयार नाही आहे. आता हे युनियन कोणी केल्या होत्या तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, कोणी केल्या होत्या. तर हे जे गोष्ट आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत या नगरच्या हिताच्या नाही आहेत. आपल्याला सगळ्यांना आपण एक मूठ करायला पाहिजे, कोणाला घाबरायला नाही पाहिजे, कोणाचं घेणं नाही. आपल्याला फक्त आपल्या शहराचं घेणं आहे, आपल्या मुलांचं घेणं आहे, आपल्या नातवांचं घेणं आहे आणि आपलं शहर चांगलं व्हायला पाहिजे. हे जे लोकांना वाटतं, काही लोकांना की बुवा आपल्या मालकीचं शहर आहे ना, आपण कोणचं पण जागा घेऊ शकतो, कोण ताबेमारी कुठे पण करू शकतो, हे आपण मोडायलाच पाहिजे. आणि आपण एकत्र आलो नाही तर त्याशिवाय होणारच नाही. तर आपण सगळ्यांनी मूठ घट्ट करू आणि आपण एक पण करू का आपण हे आपलं गाव सुधारल्याशिवाय आपण थांबणार नाही. आपण काहीतरी चांगलं गोष्ट करणार इथं आणि आपलं गाव चांगलं रुळावर आणणार. आत्तापर्यंत याच्यामध्ये जेवढे लोक आहेत नेते मंडळी, एकाने पण एक पण पॉझिटिव्ह गोष्ट केलेली नाही. पद असताना पण
का एखादी शाळा काढली या एखाद्या फॅक्टरी टाकली या एखादा प्रोजेक्ट आणला, एकाने पण केलेलं नाही मागच्या 35 वर्षात. आता आपण परत ते म्हणतात का नाही प्रगतीपथावर आहे आपलं शहर. आता सगळीकडे गावभर बोर्ड लागत आहेत का हे असं होणार आहे संभाजी महाराजांचा पुतळा, आणि तो असा 3D तिथं लिहिलेलं आहे कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा. 3D म्हणजे आत्ता नाही येते, ते पुढचं आहे, कधी होईल माहीत नाही. रस्ते हे पुढचे आहेत, सगळे 3D मध्ये आहेत. तर ते आत्तापर्यंत गाजर आपल्याला 35 वर्ष दाखवलं, अजून पुढं 5 वर्षाच्या गाजरासाठी आपल्याला आमिष दाखवत आहेत. तर आपण याच्या बद्दल आपण गैरसमज नाही करायला पाहिजे, आणि आपण समजायला पाहिजे आता का 35 वर्ष झाले ते पुष्कळ झाले. आता पुष्कळ खेळले ते आपल्या मनाबरोबर आणि आपल्या गरजांबरोबर, आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आता दंड थोपटले पाहिजे आणि यांना चित केलं पाहिजे. सर, मी तुम्हाला दुसरं सांगू इच्छितो का तुम्ही जे सांगितलं का शाळेतच तुम्ही भाषण शिकायला पाहिजे, हा पॉईंट तुम्ही रेस केला. तर तुम्हाला मी एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही आमच्या शाळेमध्ये असं केलेलं आहे की रोज समजा 9 पिरियड असतील तर प्रत्येक पिरियडच्या पहिले 3 मिनटं आम्ही भाषणासाठी वापरतो. रोज प्रत्येक पिरियडला एक मुलगा 3 मिनटं कोणत्या तरी विषयावरती बोलतो प्रत्येक पिरियडला. म्हणजे रोज 9 मुलं बोलतात, आठवड्यात किती मुलं होतात, म्हणजे तो एक वर्ग आठवड्यात पूर्ण कव्हर होऊन जातो. तर हे 3 मिनटं पण काही छोटे नाही आहेत. 3 मिनटं म्हणजे खूप झाले तसे मुलांना बोलायला. पण हा प्रोग्राम सुरू केल्यापासनं मुलांचं बोलणं आणि धीटपणा वाढलेला आहे, आणि तो नक्कीच त्यांना पुढं उपयोगात येईल. माझ्या इथं नगरमध्ये आणि आठरे कुटुंबानं पहिल्यापासून स्वर्गवासी चंद्रभानजी आठरे असतील, विलासरावजी आठरे असतील, यांनी 80% समाजकारण केलं आणि 20% राजकारण केलं. म्हणजे समाजाशी ते खूप बांधील राहिलेले आहेत, आणि त्यांचाच वसा मला वाटतं डॉक्टर अनिलजी आठरे आज त्यांनी उचललेला आहे. म्हणून आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना सुरुवातीला आपण शुभेच्छा देऊ. हे नगर शहर सुंदर करण्यासाठी, हा समाज सुंदर करण्यासाठी त्यांना सर्वांनी साथ द्यावी, त्यांच्या विचाराला साथ द्यावी. खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला, कारण आम्ही अशा एका शाळेमध्ये शिकलो की वर्षभरातून आमचं एकच कार्यक्रम तिथं व्हायचा. असा मंडप वगैरे नव्हता, कारण शाळा इतक्या श्रीमंत नसायच्या, आणि आम्ही खाली बसायचो जमिनीवर, चटाया सुद्धा नव्हत्या, मातीत बसायचो. त्यामुळे आम्हाला खडे खेळायची संधी होती. तुम्हाला आता नाही होती, तुम्हाला आता नाहीला जण गप्पच बसावं लागतं. काय खेळावं, खेळायलाच काय नाही. आम्हाला खडे होते खेळायला. आणि वर्षभरातून कर्मवीर जयंतीला एक वक्ते आमच्याकडे यायचे व्याख्यानासाठी, आणि ते आले की तासन तास बोलायचे. तुम्हाला सांगतो 2-2 तास बोलायचे, आणि आम्ही असे शांत बसून असायचो. आम्हाला कधी कधी काहीच कळत नसायचं. त्यामुळे काय व्हायचं, आम्ही शक्यतो मागे बसायचो. स्वप्नातलं नगर शहर कसं असावं. खरं मित्रहो, हे स्वप्न आम्हाला गेली 25 वर्ष पडतंय, परंतु स्वप्नपूर्ती कधी होईल हे सांगू शकत नाही. काही तुम्हाला हे स्वप्न आणि आमचे स्वप्न एकच असू शकेल, कारण आजही विनोदाने म्हटलं जातं की चांद बीबी अजून जरी आली तरी आपलं नगर शहर ती अजून छानपैकी ओळखू शकेल, अशी आपली नगर शहराची ओळख आहे. दुर्दैव आहे, परंतु कदाचित आज या तुमच्या निबंध स्पर्धेतून काही नवीन विषय, नवीन काही गोष्टी येणाऱ्या राजकारण्यांना, समाजसुधारकांना नक्कीच काहीतरी वेगळी दिशा देऊ शकतील. मी ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, आणि ज्यांनी ज्यांनी बक्षीस मिळवलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो, कौतुक करतो. मला सरांनी इथे बोलवलं. डॉक्टर अनिल आठरे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबर शैक्षणिक आणि सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात. राजकीय वारसा त्यांना आहे, परंतु 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं त्यांच्या कुटुंबाची ख्याती आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवला की नगर शहर कसं असावं आणि प्रभाग कसा असावा, यासाठी एक निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये नगर शहरातील अनेक नागरिकांनी भाग घेतला. बक्षीसही खूप मोठे होते. मला वाटतं ज्यांना बक्षिसं मिळाले त्यात वैशिष्ट्य असं की अनेक महिलांना त्यामध्ये बक्षिसं मिळाले. याचा अर्थ महिलांनी आपली मतं खूप चांगल्या पद्धतीनं यामध्ये मांडली. हे बक्षीस वितरण करण्याचा मला योग आला.
त्यानिमित्तानं या पब्लिक स्कूलमधील मुलंसुद्धा समोर होते. पालक आणि मुलांचा सहसंबंध काय असावा, इथली गुणवत्ता कशी आहे आणि एकंदर नगर शहराचा विकास, या सगळ्या संबंधानं आज या कार्यक्रमामध्ये खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. डॉक्टर अनिल आठरे हे वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना त्यांना नगर शहराच्या विकासाचा ध्यास लागावा, ही सुद्धा अत्यंत उत्तम गोष्ट आहे. त्यासाठी आपण मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देऊया. मी स्वतः त्यांना शुभेच्छा देतो. आणि या पब्लिक स्कूलमधली एकंदर शिस्त, इथे शिकवणे जाणारे खेळ, गेम्स आणि फक्त वर्गातील शिक्षणच नाही तर स्विमिंग असेल, घोडेस्वारी असेल, असे जवळजवळ 25 ते 30च्या दरम्यान गेम शिकवले जातात. म्हणजे एकंदर मुलांचं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर या ठिकाणी घडतं, हे या निमित्तानं मला दिसलं. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो, आनंद व्यक्त करतो आणि डॉक्टर अनिल आठरे साहेब यांना शुभेच्छा देतो. आठरे पाटील पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अनिलजी आठरे पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीने अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर आणि माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग अशी खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या निबंध स्पर्धेमध्ये शहरातील सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 72 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि यामधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ 4 अशी वेगवेगळी पारितोषिकं ठेवण्यात आलेली होती. प्रथम क्रमांकासाठी रुपये 7,000, द्वितीय क्रमांकासाठी रुपये 5,000 आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये 3,000, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,000 रुपये याप्रमाणे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी पारितोषिकं ठेवण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं. जे विजेते स्पर्धक होते त्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम आणि प्रमाणपत्र असं देण्यात आलं. आणि सदर कार्यक्रम हा आपल्या शहराचं भूषण, थोर साहित्यिक, व्याख्याते, कथाकथनकार, कादंबरीकार डॉक्टर संजयजी कळमकर यांच्या शुभ हस्ते आणि अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे कार्यकारी मंडळाचे सदस्य, सेवानिवृत्त प्राचार्य हुसेनभाई शेख सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तसेच आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. प्रतिनिधी अकीज सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताय? मग विचार कसला करताय? आपल्या सुखी संसाराची करा सुरुवात. ऋणानुबंध विश्वविवाहाच्या सोबतीनं फक्त 999 रुपयात. ऋणानुबंध विश्वविवाह, तुमच्या संसाराचा प्रारंभ ऋणानुबंध विश्वविवाह सोबत. लग्न तर कुणीही जुळवतं, पण आम्ही प्रेमाची नाती जुळवतो. योग्य जोडीदार निवडीचे सुयोग्य ठिकाण. येथे गुण, सवयी, छंदच नाही तर जन्माचे ऋणानुबंध जुळतात. कुर्यात सदा मंगलम. ऋणानुबंध विश्वविवाह. आपल्याला हवा तसा जोडीदार, जीवनसाथी मिळवण्यासाठी ऋणानुबंध विश्वविवाह येथे संपर्क साधा. ऋणानुबंध विश्वविवाह येथे जुळतील आपल्या रेशीम गाठी. त्यासाठी चला तर मग आजच आमच्या www.ऋणानुबंधविश्वविवाह.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि रजिस्टर करा. आमची सेवा 365 दिवस आणि 24 तास उपलब्ध. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची.
इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ88 जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रूपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।